ची एक जागा आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे. पंकजा मुंडेच्या बाबतीत कसं आहे माहिती आहे की यावेळेला तिला निवडून आणणं ही फडणवीसांची गरज आहे. याचं कारण गेल्या वेळेला धनंजय मुंडेला निवडून आणण्यामध्ये फडणवीसांचा मोठा वाटा होता. पंकजा मुंडे पडली कशी? धनंजय मुंडे हा फडणवीसांचा दत्तक पुत्र असल्यासारखं त्यांनी मदत केली त्याला निवडून आणलं. कारण त्यावेळेला ही बोलली होती ना, लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मी आहे, तर त्याचा सूड होता तो. फडणवीसांनी पाडली, पण यावेळेला पाडलं तर त्यांना ठपका बसेल. फडणवीस यांचा अब्रूचा प्रश्न आहे की तुम्ही तिला एकदा पाडले आम्ही समजू शकलो, पुन्हा लोकसभा दिली तर 400 पार जाण्याकरता ती यायला पाहिजे ना. बजरंग सोनवणे देखील मोठी ताकद आहे, राष्ट्रवादी आहे, परंतु पंकजा मुंडे यावेळी काढेल. कारण तिने पणाला लावलं आणि तिच्याबद्दल सहानुभूती पण आहे की गेल्या 5 वर्ष तिला वंचित ठेवली. तिच्या याच्यामध्ये एकच झालं की तिने बहिणीची सीट प्रीतम मुंडेची हिरावून घेतली आणि स्वतः उभी राहिली. सुरुवातीला बघा प्रीतम मुंडेचा चेहरा कसा होता, बॉडी लँग्वेज स्पीक्स ना, फेशियल एक्सप्रेशन, ती अशी सुन्न होऊन बसलेली होती की हे काय माझ्याच बहिणीने. मग तिला म्हणे आश्वासन दिलं की तुला विधानसभा देतो वगैरे. फोडाफोडीचं राजकारण करतं घरातच, करतात ना, भरपूर करतात. शिवसेनेत केलं तसं. हां घरामध्ये त्यांचेही आवडते नावडते असतात. विनोद तावडे का बिचारा तडीपार झाला, त्याच्यामुळेच एकनाथ खडसे का तडीपार झाले, त्याच्यामुळेच झाले. जो फडणवीसांच्या विरोधात गेला तो तडीपार गेला. पण आता खुद्द फडणवीसच या निवडणुकीचा जर निकाल असा लागला तर हद्दपार होतील. आपण त्यांना तडीपार शब्द वापरू नये, हद्दपार होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.